जय शिवराय मित्रांनो, कसा वाटला आपला राजमा? मागील 15 दिवसापूर्वी आपण हे टोकन केला होता, पावसाच्या पण आधी. पावसामुळे खूप हाल झाले याचे, पण कुठे मोठे थोडेसे तूट पण झाली. मागे तुम्हाला काळा दिसत असेल. याला काल आपण कोळपण पण घेतलंय. आज एक तुम्हाला अशी वस्तू दाखवणार आहे. ही खरेदी करू नका असं म्हणत नाही मी, पण थोडं परेशान पण लय करतंय. पैसे वाया पण जाऊ शकतात किंवा बराच फायदा पण याचा आहे. हे पहा, हे खुरपणी यंत्र कुठे भेटतंय, काय भेटतं हे सांगणार नाही, कारण की जाहिरात नाही आहे. याला एक पाठीमागे पास असते आणि एक नांगर पण दिलेला असतो यांना, म्हणजे लसूण वगैरे लावायचं असतं ना त्यासाठी. तर याची अजून थोडीशी माहिती देतोच तुम्हाला मी. हे पाहे, हिला ही पास असते आणि ह्या पाशीने आपण काय करू शकतो, कोळपू पण शकतो थोडंफार काय असलं तर. तर याचं असं आहे की जास्त कोळपायचं रान असलं का तर तकलीफ मात्र आहेच, पण ज्या अर्थी आपण सरकी तूर लावतो आणि त्याच्या साईडने जेव्हा पाळी घालतो ते रान उरतं ना, त्याच्या बगाटा मारायला मात्र खूप भारी आहे. ते कनाळं जे असतात ना गहू झालेले बारीक सारीक, त्यासाठी खूप फायदेशीर आहे. खुरपणीचं काम इतकं जबरदस्त करेल ना हा, की बऱ्याचशा मजुरांना आपण लावतो त्यांना एक जर एकर उशीर लागत असेल तर हे 50% काम याचं आवरून घेते. एवढं जबरदस्त आहे. याची किंमत काय असेल ते याच्या मी सांगू शकत नाही, कारण की ते पारसमणी या कंपनीचे, तुम्हाला ते भेटलं कुठे तर बघू शकता. आणि बाकी हा आपला राजमा आहे. थोडी झालती पण जबरदस्त उगलाय. आता कोळपण पण घेतलं त्याला काल आपण, आणि थोडंफार राहिलं तर कोळपायचं इकडं तुरीच्या बैलामुळं, तर आपण याने हे कोळपून घेतलं. हे चांगलं कोळप झालं याच्यामुळे सुद्धा. बाकी जे कोर्स आपण सांगितलेलं आहे, हवामानाचे जे काय आपण मित्र तयार करतो महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये एक, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक, तर प्रत्येकाच्या वाट्याला कमी कमी 2-3 लाख पब्लिक तरी येईलच. पण आपल्या प्रयोगशाळेअंतर्गत त्यांना आपण ती ट्रेनिंग यूट्यूबवरती देणार आहेत. तर त्यासाठी आपण रात्री एक व्हिडिओ टाकू, आपलं चॅनल कोणतं आहे, चॅनल नेमकं ऑफिशियल कोणतं आहे, तिथून कसं ते कोर्स निवडायचा हे सगळं त्याच्यामध्ये सांगणार आहोत. कमीत कमी तुम्ही तुमच्या भागातली माहिती किंवा ऑल महाराष्ट्राची माहिती परफेक्ट अशी देऊ शकता, जशी मी आतापर्यंत तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते सगळी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि मी पुढील वर्षी महाराष्ट्राचा अंदाज देणारच आहे, पण आपल्याला बाकीच्या पण राज्याचा अंदाज द्यायचा आहे. लोड खूप वाढतोय माझ्यामुळे, म्हणून हा कोर्स देऊन आपण तो ताण कमी होतो. आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण दुर्लक्ष करणार नाही, लक्ष मात्र ठामच असेल. पण जे काही जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये आपण फोन घेऊ शकलो नाही किंवा त्यांच्यापर्यंत त्या मेसेज देऊ शकलो नाही, तर हे पोरं आपण तयार करतोय. तर एकंदरीत तालुके जर महाराष्ट्राचे मोजले तर खूप आहेत, त्यामुळे आपण 100 ते 200 लोकांपर्यंत हा कोर्स प्रोव्हाइड करणार आहेत. आणि त्याची सुरुवात 10 किंवा 15 नोव्हेंबरला करूयात. आज त्याचा व्हिडिओ आपण पूर्ण देऊयात. ज्यांना घ्यायचा असेल तो कोर्स आणि जी माहिती पाहिजे असेल तर त्यामध्ये ती पूर्ण दिली जाईल. आणि नुसती माहिती देणार नाही, तर सोशल मीडियावरती तुम्ही व्हायरल कसे व्हाल याचं पण ट्रेनिंग करून तुमचं एक अकाउंट पण बनवलं जाईल, की अशा पद्धतीने इंस्टाग्रामवरती अकाउंट खोला, फेसबुकवरती खोला किंवा यूट्यूबवरती खोला. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांना ते पेमेंट पण सुरू होईल. जे मला थोडंफार मिळाले, पण तुम्ही थंबनेल्स वगैरे व्यवस्थित टाकून जर केलं ना, तर त्यामध्ये तुम्हाला आणखी माहिती मिळेल. आणि परफेक्ट तुम्ही आपला तालुका, आपला जिल्हा जरी सांभाळला तर एका जिल्ह्यामध्ये करोडो लोक असतात. ठीक आहे, तुम्हाला मी म्हणतो 3 लाख 1.5 लाख जरी फॉलोअर्स मिळाले ना, खूप झाले. तुमचं एक 10-1 हजार रुपये महिना पेमेंट सुद्धा चालू होऊन जाईल. अशी ट्रेनिंग 2026 मध्ये तुम्ही परफेक्ट करून टाकेल. आणि फक्त एका महिन्याचा कोर्स आहे असा आहे की त्यामध्ये तुम्हाला हवामान शिकवलं जाईल, आणि दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला ही माहिती कशी प्रोव्हाइड करायची, सोशल मीडियावरती कसं ट्रेंडिंग टॅग्स वगैरे आहे ते पण शिकवलं जाईल. धन्यवाद. जय शिवराय.